नमस्कार, मी दिनकर शिंदे. आपण पाहताय डीएस न्यूज. तुमचं मत माझं मत मध्ये आपलं स्वागत. मित्रांनो, महत्वाचा मी विषय आणलाय आणि तो म्हणजे असा की आपण अनेक चित्रपट पाहतोय, चित्रपटामधलं राजकारणही पाहतोय आणि विशेषतः ग्रामीण भागातला जो आमचा प्रेक्षक आहे त्यांनी यापूर्वी लोकनाट्य पाहिलेले, ज्याला आपण ग्रामीण भाषेत तमाशा असं म्हणतो. याही तमाशामध्ये जसे की तमाशे काळूबाळूचे तमाशे होते, रघुवीरचा होता, या प्रत्येक तमाशामधून राज्यकर्त्यांवर त्या ठिकाणी टीका टिप्पणी विरोधी स्वरूपात करण्यात येते. हे सगळं आपण पाहतो, चित्रपटातून पाहतो. परंतु आज चित्रपटालाही लाजवेल असा तमाशा महाराष्ट्रामध्ये सुरू झालेला आहे आणि राजकारणाचा पोरखेळ करण्यात आलेला आहे. होय, मी आवर्जून बोलतोय की महाराष्ट्रामध्ये राजकारणाचा तमाशा झालेला आहे. त्याचं कारण असं आहे की या देशात राजकीय स्थिती असताना किंवा कुठल्याही देशात राजकीय परिस्थिती असताना विचारसरणीनं राजकारण केलं जातं. आपल्याही देशात वेगवेगळ्या विचारसरणीचे लोक आहेत, पक्ष आहेत, त्यांची ध्येय धोरणं ठरलेली असतात आणि ती ध्येय धोरणं ठरलेली असल्यामुळे ते जनतेपर्यंत आपली ध्येय धोरणं घेऊन जातात, आपली विचारसरणी घेऊन जातात आणि त्या विचारसरणीला पटलेली जी माणसं असतात, जी मतदार असतात, ती त्या विचारसरणीला जोडली गेलेली असतात. म्हणून आपल्याकडे जी विचारसरणी आहे ती वेगवेगळ्या पक्षांनी जी लागू केली त्याला लोकांनी स्वीकारलेलं आहे. परंतु आता त्या पक्षातल्या नेत्यांनी ही विचारसरणी विसरलेली आहे आणि आपलं जे काही साध्य होत असेल, आपला जे काही स्वार्थ त्या ठिकाणी साध्य होत असेल त्याकडेच लक्ष द्यायला सुरुवात केलेली हे आपल्याला महाराष्ट्रात पाहायला मिळते. मित्रांनो, उद्धव ठाकरे आणि भारतीय जनता पार्टी देवेंद्र फडणवीस यांची युती होती, परंतु ती युती तुटली होती आणि त्यानंतर उद्धव ठाकरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस सोबत महाविकास आघाडी स्थापन करून त्या ठिकाणी सरकार स्थापन केलं. याच्याही मागचं एक कारण होतं, कारण ही घटना घडण्यापूर्वी देवेंद्र फडणवीस जे भारतीय जनता पार्टीचे आहेत त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवारांना आपल्यासोबत घेऊन पहाटेचा शपथविधी त्या ठिकाणी उरकून घेतला होता. म्हणजेच भारतीय जनता पार्टीनं उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेसोबत युती केलेली असताना अंतर्गत गुपचूपपणे राष्ट्रवादी काँग्रेसच्या एका गटासोबत त्यांनी बोलणी केली होती आणि उद्या जर सत्तेत गरज पडली तर तुम्ही आमच्या सोबत या, आम्ही तुम्हाला सोबत घेऊ, आपण शिवसेनेला बाजूला ठेवू, हे सुद्धा ठरलं होतं. हे आता सिद्ध झालेलं आहे. आणि म्हणून ज्यावेळेस उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या दोघांच्या युतीमध्ये मतभेद झाले, भारतीय जनता पार्टीनं शिवसेनेला शब्द दिलेला तो पाळला गेला नाही आणि म्हणून उद्धव ठाकरे हे विरोधात जातील हे जेव्हा लक्षात आलं त्याच वेळी देवेंद्र फडणवीस यांनी रातोरात सूत्र हलवली, राष्ट्रपती राजवट जी लागू होती ती उठवली आणि अजित पवार यांच्यासोबत पहाटेचा शपथविधी घेतला. स्वतः मुख्यमंत्री झाले, अजित पवार यांना उपमुख्यमंत्री केलं. याचे सगळे आपण साक्षीदार आहेत. त्यानंतर शरद पवारांनी ताठर भूमिका घेतली आणि अजित पवारांना राजीनामा द्यावा लागला आणि पुन्हा उद्धव ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस यांची महाविकास आघाडी स्थापन होऊन ती सरकारमध्ये आली, उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले. मित्रांनो, यानंतर कोरोना आला, 2.5 वर्ष गेले, हे सगळ्या गोष्टी आपल्याला माहिती आहेत. परंतु या 2.5 वर्षाच्या कालावधीमध्ये भारतीय जनता पार्टी आणि देवेंद्र फडणवीस हे शांत राहिले नाहीत. त्यांनी प्रत्येक वेळेला सरकार कसं पडेल, कसं कोसळेल, बदनाम कसं होईल यासाठी प्रयत्न केला. जी नैसर्गिक आपत्ती आली होती कोरोनाची, या काळात सुद्धा राजकारण भारतीय जनता पार्टीनं केलं. जो मुख्यमंत्री सहाय्यता निधीला मदत द्यायला पाहिजे होती ती न देता पंतप्रधान सहाय्यता निधीला दिलं. राज्यामध्ये जे काही मदत करायला पाहिजे होती ती देशासाठी मदत म्हणून ते दिलं, भारतीय जनता पार्टीच्या सरकारकडे केलं. या सगळ्या भूमिका आपण पाहतोय. ही नैसर्गिक आपत्ती, या ठिकाणी राजकारण करणं हे अपेक्षित नव्हतं, परंतु ते झालं. पण त्याच्यानंतर काय झालंय की पुन्हा शिवसेना उद्धव ठाकरेंचा गट फोडून एकनाथराव शिंदेसोबत 40 आमदार भारतीय जनता पार्टीनं आपल्या सोबत घेतले आणि त्या ठिकाणी सरकार स्थापन घेतलं. हे जनतेला पटलं नव्हतं, परंतु ठीक आहे, चला युती होती, युतीचे काही मतभेद होते, ते पुन्हा एकत्र आले. या ठिकाणी शिवसेनेच्या एकनाथराव शिंदे यांना रोष पत्करावा लागलेला आहे. जनता त्यांच्या विरोधात आहे, खोके सरकार त्यांना त्या ठिकाणी म्हटलं गेलं. परंतु हे सगळं बोलत असताना अजित पवार सगळ्यात पुढे होते. एकनाथ शिंदे हे खोके सरकार आहेत, एकदम ओके, 150 खोके आणि एकदम ओकेची घोषणा. राष्ट्रवादी काँग्रेस, धनंजय मुंडे होते, अजितदादा होते, त्याच्यानंतर जे कोणती राष्ट्रवादीचे नेते असतील हे सगळ्यांनी घोषणा दिल्या आणि एकनाथराव शिंदे यांच्या गटावर त्यांनी आरोप प्रत्यारोप केले आणि उद्धव ठाकरेंची दगाफटका करून गद्दारी एकनाथ शिंदेंनी केली असं सुद्धा अजितदादा पवार बोलले होते आणि त्यांनाही सहानुभूतीची लाट या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये निर्माण होत होती. परंतु झालं काय, पुन्हा एकदा भारतीय जनता पार्टीनं राष्ट्रवादी काँग्रेस फोडला आणि हेच अजितदादा पवार ज्यांच्यावर भाजपनं करोडो रुपयांच्या भ्रष्टाचाराचे आरोप केले, खुद्द भारतीय जनता पार्टीचे सर्वेसर्वा असलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्यावर आरोप केले आणि त्यानंतर अवघ्या काही 2 ते 3 दिवसानंतर अजित पवार हे राष्ट्रवादी काँग्रेसच्या सोबत अर्धा गट घेऊन भारतीय जनता पार्टी सोबत आले आणि सत्तेमध्ये सहभागी होऊन उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री झालेत. हे विशेष आहे. म्हणजे इथं सुद्धा तुम्ही पुन्हा ज्यांच्या तत्वाशी जमत नव्हतं त्या तत्वहीन, म्हणजे आपल्या दृष्टीनं तत्वहीन असलेल्या लोकांना पुन्हा आपल्यासोबत घेऊन तत्वात बसवलं. याही ठिकाणी खेळ खंडोबा आणि पोरखेळ झालाय हे महाराष्ट्रातली जनता मानते.
मित्रांनो, म्हणजे शिवसेनेनं सत्ता भोगली, भाजपनं सत्ता भोगली, राष्ट्रवादीनं 2 गट करून सत्ता भोगली, फक्त काँग्रेस यामध्ये बाजूला राहिला होता. त्यांची प्रतिमा चांगली होती. परंतु आता एक 4 ते 5 दिवसापूर्वी अशोकराव चव्हाण ज्यांनी 2 वेळेस मुख्यमंत्रीपद भोगलं, काँग्रेसनं त्यांना जे पाहिजे ते सगळं दिलं. विशेष म्हणजे मला आपल्याला आवर्जून सांगावं लागतंय, ते सगळं मिळाल्यानंतर सुद्धा अशोकराव चव्हाण यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली, प्राथमिक सदस्याचा सुद्धा राजीनामा दिला आणि त्यांनी भारतीय जनता पार्टीमध्ये थेट प्रवेश केला आणि त्या ठिकाणी सदस्य फीस देऊन ते त्या भाजपचे आता अधिकृत सदस्य सुद्धा झाले आणि ते राज्यसभेवर पुन्हा चालले. मित्रांनो, हे सगळं जर आपण पाहिलं तर काँग्रेसचे तत्व पटत नाही. काँग्रेस आणि भाजप हे एकमेकांचे प्रतिस्पर्धी आहेत, वेगवेगळ्या विचारसरणीचे मंडळी आहेत. आज त्याच काँग्रेसमधले अनेक नेते हे आज भाजपमध्ये विलीन झालेले प्रवेश केला आहे. त्यामध्ये नारायणराव राणे जे काँग्रेसचे नेते होते ते भाजपमध्ये आलेले, हर्षवर्धन पाटील काँग्रेसचे होते तेही भाजपमध्ये आलेले आणि आता अशोकराव चव्हाण हे सुद्धा भारतीय जनता पार्टीमध्ये आलेले आहेत. मला मित्रांनो आपल्याला सांगावं लागेल की अनेक नेते, राधाकृष्ण विखे पाटील हे काँग्रेसचे नेते, ते सुद्धा आज भाजप सोबत आलेले. त्यांच्या सोबतचे मग त्यांचा मुलगा असेल सुजय विखे पाटील जे खासदार आहेत, नितेश राणे असतील, निलेश राणे असतील, हेही त्या ठिकाणी भाजप सोबत आलेले आहेत. म्हणजे एकंदरीत जे काँग्रेसमध्ये होते ते भाजप सोबत आले. जे राष्ट्रवादीची विचारसरणी वेगळी आहे, शरद पवार साहेबांनी परिवर्तनवादी विचारसरणी, शाहू फुले आंबेडकरांची विचारसरणी घेऊन राष्ट्रवादी स्थापन केली आणि संघ परिवाराला, सनातनी परिवाराला आणि आरएसएसला विरोध करून, भाजपच्या विचारसरणीला विरोध करून त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस त्या ठिकाणी उभा केला. कायम सत्तेत ते आहेत. आज त्याच विचारसरणीला सोडून अजित पवार अनेक आमदारांसोबत जे परिवर्तनवादी, बहुजनवादी म्हणतात, छगनराव भुजबळ असतील किंवा आणखी त्यांच्या सोबतचे जे हसन मुश्रीफ असतील, यासारखी मंडळी त्यांनी आपल्या सोबत घेऊन आज सरकारमध्ये भाजप सोबत ते सत्तेत आलेले आहेत आणि एकनाथराव शिंदे यांच्या मांडीला मांडी लावून, देवेंद्र फडणवीस यांच्या मांडीला मांडी लावून सत्ता भोगतायत. मित्रांनो, राजकारणाच्या या पक्षांना तत्व राहिलीत का नाही राहिलीत हा प्रश्न महाराष्ट्र त्या ठिकाणी विचारतोय. आणि महाराष्ट्राच्या जनतेच्या मनामध्ये एक खदखद आहे, एक उद्रेक आहे. हे चाललंय काय राज्यामध्ये? कारण ज्यांच्या विरोधात आम्ही मतदान केलं, ज्या विचारसरणीला आवडून आम्ही मतदान केलं, तीच मंडळी ज्यांच्या सोबत आमचं जमत नाही त्यांच्या सोबत जाऊन सत्तेमध्ये सहभागी होत आहेत. आम्ही नेमकं करायचं काय हा महाराष्ट्राच्या जनतेसमोरचा पडलेला प्रश्न आहे. आणि म्हणून आम्ही दिलेलं मत हे आमच्या नेत्याला जातंय का नाही हे अगोदर ईव्हीएम मशीनच्या संदर्भात प्रश्न उपस्थित होतोय. परंतु ते गेलेल्या मतानुसार जी माणसं निवडून आली ती आता आपल्या पक्षासोबत राहतील का नाही असा प्रश्न जनतेच्या मनात आहे. आणि तीही आपले पक्ष आणि तत्व सोडून ज्यांच्या विरोधात मतदानाचा कौल दिला होता त्यांच्याच सोबत जाऊन सत्तेत बसतायत. म्हणजेच एकंदरीत आज राजकीय परिस्थिती जर पाहिली तर आज भारतीय जनता पार्टी सोबत एकनाथराव शिंदे यांच्या माध्यमातून शिवसेनेचा गट आलेला आहे, अजित पवारांच्या माध्यमातून राष्ट्रवादीचा एक गट आलेला आहे आणि अशोकराव चव्हाणांच्या माध्यमातून आता काँग्रेस सुद्धा सोबत आली आहे. म्हणजेच भारतीय जनता पार्टी जी काँग्रेस मुक्त महाराष्ट्र आणि काँग्रेस मुक्त देश करू म्हणत होती तीच भारतीय जनता पार्टी आता काँग्रेस व्याप्त भाजप झाली आहे असं शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी घाणाघाती टीका करून त्या ठिकाणी अधोरेखित केलं होतं. आणि आज तीच परिस्थिती आहे. भारतीय जनता पार्टीचे स्वतःचे नेते किती, स्वतः तयार केलेले नेते किती हा प्रश्न होतोय. कारण त्यांच्यामध्ये राष्ट्रवादी आणि काँग्रेसचेच नेते अधिक प्रमाणात आहेत आणि या पुढच्या काळात सुद्धा तीच गत पुन्हा होईल. कारण स्वतःच्या पक्षाचे नेते बाजूला ठेवलेत आणि जे नव्यानं आलेत त्यांना संधी दिल्या जाते. एकंदरीत या चित्रपटाला लाजवेल असा तमाशा महाराष्ट्रामध्ये सुरू झालेला आहे आणि हा सगळा राजकारणाचा पोरखेळ केलेला आहे. आणि हा पोरखेळ केवळ भारतीय जनता पार्टीनं केलाय आणि तोही केवळ सत्तेच्या लालसेपोटी केलाय, सत्तेसाठी केलाय, सत्तेला हापपलेल्या मंडळींनी हा केलाय. आणि हा पोरखेळ महाराष्ट्र खपवून घेणार नाही हे आपल्याला मला आवर्जून या ठिकाणी सांगतं. गोळीबार होतोय, अत्याचार होतोय, महिलांवर अत्याचार होतोय, विशेष म्हणजे पत्रकारांवर हल्ले होत आहेत. अशा परिस्थितीमध्ये तुम्ही गट तट फोडण्यात आणि सरकार स्थापण्यामध्ये मशगूल आहात. आरक्षणाचे आंदोलन त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात होत आहेत, महागाई वाढली आहे, बेरोजगारी वाढली आहे, शेतकऱ्यांचे प्रश्न वाढलेत, इकडे लक्ष द्यायला तुम्हाला वेळ नाही. परंतु पक्ष फोडून सत्तेत आणणं आणि विचारसरणीचे लोक नसताना एकत्र येणं हे लोकांना पटत नाही. हा पोरखेळ कोणी केला तर तो भाजपनं केला असं माझं मत आहे. आपल्याला काय वाटतं आपणही या संदर्भात आपली प्रतिक्रिया निश्चित द्या. तुमची प्रतिक्रिया आमच्यासाठी अत्यंत महत्वाची. पण नवीन विषय, नवीन मुद्दा घेऊन आपल्या समोर येईल. तोपर्यंत धन्यवाद.